दुर्गाज किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण 5 प्रकारची क्लिअर टी पाहणार आहेत. क्लिअर टी म्हणजे फक्त पाण्यानं बनलेले. बघितलं या सगळ्यांचा किती वेगवेगळा कलर आहे. हे पहा, हा आहे लेमन टी, दुसरा आहे ग्रीन ग्रास टी, हा आहे मसाला टँगी टी, हे आहे ब्लॅक टी आणि लास्ट वन बट द बेस्ट हा आहे आईस टी. चला तर चालू करूयात. एक पातेल्यात ना मी साधं पाणी घेतलं आहे. त्या पाण्याला मी गरम करायला ठेवत आहे. त्याच्यात फक्त एक पिंच आपल्याला ना चहापूड टाकायची आहे. आपल्या आवडीनुसार साखर. मी या ठिकाणी 1 चमचाभर साखर टाकते. ही आहे पहिला चहा आपला आहे लेमन टी. बस फक्त एकच बॉईल यायला द्यायचा आहे. एक बॉईल आला की आपल्याला गॅस फ्लेम टोटली ऑफ करायचा आहे, कारण याचा ना आपल्याला कलर चेंज होऊ द्यायचा नाही. याच्यामध्ये जाईल थोडासा लिंबू, चतकोर लिंबू घाला. एकदम छान टेस्ट याची लागते. एकदम टँगी लागतं आणि इतकं रिफ्रेश करतं ना ह्या लिंबूमुळं. ह्याच्या फ्रेशनेस पण इतका वाढतो ना. आणि खूप सुंदर सकाळच्या वेळेस जे आपण ग्रीन टी वगैरे पितो ना, त्या प्रकारचा इफेक्ट ह्यानं देतो. आता हा सेकंड वन आहे. त्यालाही आपण 1 कप पाणी, पिंच ऑफ चहापत्ती, याच्यामध्ये जाईल फ्रेश ग्रीन ग्रास जाईल. जर तुमच्याजवळ फ्रेश नसला तर तुम्ही ड्रायवाला बी घालू शकता. 1 काडी घालण्याच्या ऐवजी मी याच्यातनं अर्धी काडीच घालते. याच्यामध्ये जातील 4-5 तुळशीचे पत्ते, फक्त आपल्याला फ्रेशनेस आणि हेल्दी बनवण्यासाठी. दुधाचा चहा पिण्याच्या ऐवजी हे असे चहा प्या तुम्ही, खूप फ्रेश वाटेल. या ठिकाणी मी टाकली आहे खडीसाखर. मी कुठल्याच माझ्या चहाच्या प्रकारामध्ये ना साखरेचा वापर करत नाही. खडीसाखर किंवा गूळ याचीच मी चहा करते. यालाही एकच बॉईल न देता आपण ना थोडंसं याचा फ्लेवर या पाण्यामध्ये उतरण्यासाठी थोडंसं पण याला बॉईल करणार आहे. याच्यामध्ये थोडंसं आपल्याला लिंबू आणि हा आपला गेला क्लिअर टी. अप्रतिम याचा फ्रेग्रन्स आपल्या तोंडामध्ये ना 2-3 दिवस तरी राहतो. आता तोच टी घेतला आहे मी. त्याच्यामध्ये घातला आहे हा चाट मसाला, थोडंसं लिंबू आणि त्याच्यात हा आपला क्लिअर टी. हे मी ना प्रयागच्या इथं हा चहा पिलता. मला इतका आवडला होता ना, खूप छान. मी त्या माणसाला ही रेसिपी विचारली, त्यानं हे मला रेसिपी सांगितलं होतं. संगमाकाठी ना हे ते लोक ना असे किटली घेऊन उभारलेले असतात. खूप सुंदर आणि अप्रतिम याची टेस्ट लागते. काहीतरी वेगळीच टेस्ट आहे. आता हा बघा, हा ब्लॅक टी करणार आहेत. या ठिकाणी मी 1 कप ते 2 कप पाणी घेणार आहे. अर्धा चमचा चहापत्ती आणि साखर घेतली आहे, म्हणजेच खडीसाखर घेतली 1, कारण आपण ब्लॅक टी करणार आहे. त्याचा कलरच आपल्याला ब्लॅक करायचा आहे. 2-3 बॉईल काढले, ही आपली ब्लॅक टी तयार झाली. आता बघा, या ब्लॅक टीलाच आपण ना आईस टी बनवणार आहेत. याच्यामध्ये ना मी 4-5 पुदिन्याची पत्ती घालत आहे. हातानं क्रश करून याच्यातच जातील 1-2 आपले तुळशीचे पत्ते जातील आणि याच्यात जाईल आईस जाईल. जर तुमच्याजवळ जर आईस जर नसेल ना, तर तुम्ही ना ह्या टीला ना फ्रीजमध्ये ठेवा, थंड करा आणि मग नंतर सर्व करा. ॲज इट इज टेस्ट लागेल. हे बघा, याच्यात आपण हा चहा टाकला. एकदम मस्त रिफ्रेशिंग ड्रिंक आहे. कधीही पिऊ शकता.